धन्यवाद देऊया. प्रत्येकाला प्रेज लॉर्ड, सलाम. आणि आजच्या वेळेकरता समयाकरता प्रभूला आपण धन्यवाद देऊ. एक सुंदरशी संध्या वेळ त्यांनी आपल्या जीवनात आणली. आणि होय, आपण पुन्हा एकदा प्रभूमध्ये एकत्र आहोत आणि त्यांनी आपला राखलेला आहे, त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आजच्या वेळेकरता समयाकरता पहा, स्तोत्रसंहिता 150 याचं पहिलं वचन काय म्हणते? परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या नभोमंडळात त्याचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या नभोमंडळात त्याचे स्तवन करा. होय, परमेश्वराचे स्तवन करा. या आपण त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करू आणि मग देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ संध्या तुमच्या जीवनात दिलीस, राखलंस तो आम्हाला, त्याबद्दल प्रभू येशूच्या नावात तुला धन्यवाद देतो. काळातीलपासून आज दिवसभर आमच्यातून कळत नकळत ज्या चुका अपराध झाले, त्या सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला प्रभू येशूच्या नावात क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे, आराधनेद्वारे, सहभागितेद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि त्या वचनाद्वारे तू स्थिर कर आणि तू करशील आमचा विश्वास आहे. याकरता ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता की एक सुंदरशी वेळ संध्या त्याने आपणास दिली आणि या वेळेमध्ये, संध्यामध्ये आपण त्याचे स्तुती करूया, गीत गाऊया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. पहा, उपासना संगीत 126 नंबरचं गाणं, यामध्ये ख्रिस्ताला स्वीकारताना लाज न धरणे असा त्याचा मतळा आहे. उपासना संगीत 126, ख्रिस्त विषयी लाज न धरणे. आणि सगळ्यांना ठाऊक असेल हे गाणं. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरिवी, तयाची वार्ता सांगता लज्जाना मानिवी. हे कडवं का गायलं? कारण की या काळचा समय आणि हा शेवटचा समय तसाच आहे, ख्रिस्ताला स्वीकारण्याचा आणि लाज न धरण्याचा. कारण की प्रभू येशू म्हणतो, जो कोणी मनुष्यासमोर मला नाकारतो त्यालाही मी स्वर्गीय पित्यासमोर नाकारेल, आणि जो कोणी मनुष्यासमोर मला स्वीकारेल त्यालाही मी पित्यासमोर स्वीकारेल. होय, या गाण्याचा आपण ध्रुपद गाऊया. हा आपल्या गाण्याचा विषय नव्हता, पण या शेवटच्या काळामध्ये ख्रिस्ताला नाकारणारे, करण्याची सेवा सोडून मागे वळणारे खूप असतील. सुवार्थ काय आहे तर तो तुमच्या आमच्या धर्मशास्त्रानुसार सांगितल्यानुसार तो तुमच्या आमच्या पापांकरता या जगात आला, मारला गेला, काढला गेला, धर्मशास्त्रानुसार 3ऱ्या दिवशी उठवला गेला. ख्रिस्त राय मना पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले, दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी स्तुती गालो. ख्रिस्त राय मना पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले, विश्वासे हृदये पावलो, आनंदी सुखी झालो. होय, ख्रिस्त राय, जो ख्रिस्त धनी आहे सर्व सृष्टीचा,
आकाशाचा, स्वर्गाचा, सर्व काही त्याच्या अधीन होईल असं ते ठेवलं आहे. देवाचं वचन सांगतं, त्याचे शत्रू पादाक्रांत होईपर्यंत तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. आणि तो समय आला म्हणजे तो सुद्धा येईल, तो सुद्धा येईल. पेत्र म्हणतो, तो विलंब यासाठी लावत आहे की कोणाचाही नाश होऊ नये, कोणाचाही नाश होऊ नये याकरता तो विलंब लावत आहे. ज्याला विलंब सर्वजण म्हणत आहेत, तो यासाठी लावत आहे कारण की कोणाचाही नाश होऊ नये. त्याने वळण्याकरता अजून वेळ दिला आहे. त्यांनी काय केलेलं आहे? वळण्याकरता, त्याला स्वीकारण्याकरता तो समय दिलेला आहे. आणि त्रासाच्या काळामध्ये तो निवडलेल्या लोकांकरता समय कमी केला जाईल. त्या त्रासाच्या काळात, विपत्तीच्या काळामध्ये तो समय कमी केला जाईल, निवडलेल्या लोकांचा निभाव लागावा म्हणून. आपण जोपर्यंत या जगात आहोत, आपण स्वीकारणारे, ख्रिस्त येशू प्रभू हे नाव स्वीकारणारे असलो पाहिजे. आता स्वीकारणारे म्हणजे कसे? त्याची चित्तवृत्ती आपल्यात असली पाहिजे. प्रभूजी करणारे नाही, तर त्याच्या वचनानुसार वर्तन करणारे. कारण की त्याने सर्वांवर दया केली, सर्व जगावर दया केली. आणि ती दया समान आहे. म्हणजे कोणी धर्मी नाही, कोणी विधर्मी नाही, कोणी पापी नाही, कोणी पुण्यवान नाही, असा भेदभाव परमेश्वर पक्षपाती नाही. परमेश्वर पक्षपात करत नाही, सर्वांवर सारखी दया करतो. सूर्य उगवताना सर्वांवर उगवला जातो, पाऊस पडताना सर्वांवर पडतो. ही त्याची दया आहे. योहान 3:16 नुसार परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ईश्वराची दया. 33 नंबरचं गाणं. ईश्वराची दया किती सांगती लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधुए बळी जाना. देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियानी कणती, ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती ते वसती. देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी. देव खरा ममताळू अंत काही लागेना, केवळा तो कण बाळू मानसांना कळेना. देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी ती खरी अर्थात प्रीती जीतयाच्या अंतरी, तोच म्हणे नाही भीती मी दयासनावरी. देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी
भा या उदासी भ्रांती सोडा त्याची वाणी ऐकुनी निशलाती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवोनी देव बोले प्रेमे भाटा की माझ्यावरी भाटा की माझ्यावरी बापावरी टेकताना लेकरांना सुख येशुपाशी राहताना हर्ष वाटतो अपा देव बोले प्रेमे भाटा की माझ्या वरी भाटा की माझ्यावरी भाटा की माझ्यावरी टाकी माझ्यावरी फार बापावरी टेकताना लेकरांना सुख फार. आपण त्याची लेकरं आहोत. मग काय आपण बापावर टेकतो का? प्रार्थनेद्वारे, विश्वासाद्वारे आपल्या सर्व चिंता त्याच्यावर सोपवतो का? बापावर टेकायला शिका. जसा योहान प्रभू येशूच्या उराशी टेकलेला होता तसं आपण त्याच्या देवावर, प्रभू येशूवर विश्वास ठेवलेले, त्याच्यावर टेकणारे, त्याच्यावर विश्वासू असे बनलो पाहिजे. हा छंद असला पाहिजे ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचा, त्याला प्राप्त करून घेण्याचा, त्याला स्वीकारण्याचा, त्याची वाणी प्राप्त करून घेण्याचा. हा काय असला पाहिजे? छंद असला पाहिजे. आपला छंद काय असला पाहिजे? ख्रिस्त प्राप्त करणं. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 4 वचन, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. प्रभू जवळ आहे. तुमची सौम्यता सर्वांस कळो. होय, ख्रिस्त माझा आनंद. 284 नंबरचं गाणं, उपासना संगीत, फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 4 वचनानुसार, क्राइस्ट माय जॉय. क्राइस्ट माय जॉय. आपला आनंद कोण असला पाहिजे? परमेश्वर असला पाहिजे. क्राइस्ट माय जॉय. नेहम्या सुद्धा त्याच्या पुस्तकात 8 अध्याय 10 वचनामध्ये नेहम्या पण म्हणतो पा, परमेश्वरात ठाईचा आनंद आमचा आश्रयदुर्ग आहे. नेहम्या 8:10 मला वचन आठवून वाचतो. तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा मिष्टान्नाचे सेवन करा, गोड गोड पेय घ्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वरा प्रीत्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच आमचा आश्रयदुर्ग आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच आमचा आश्रयदुर्ग आहे. आणि येत्या काळामध्ये या गोष्टीचा अनुभव प्रत्येकाला येईल. परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. टेस्ट करा परमेश्वराची, प्रभू येशूची आपल्या जीवनामध्ये. त्याचा अनुभव घ्या, त्याची वाणी प्राप्त करा. तो आत्मिक परिवर्तन, आत्मिक जन्मलं काय आहे? वचनानुसार जन्मलं. देहाने जन्मली देवाची मुले असे आहेत असे नाही, तर देवाच्या वचनानुसार जन्मलेली देवाची संतान अशी मोजण्यात येतात. ती कशी मोजली जातात? देवाच्या वचनानुसार जन्मलेली. पेत्र सुद्धा त्याच्या पत्रामध्ये 1 अध्याय 23 वचनात नमूद आहे. आपण काय ते विनाशी बीजापासून नाही, तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाचे टिकणारे, सदाजीवी आणि टिकणारे देवाच्या वचनानुसार पुन्हा जन्मलेले आहोत. म्हणजे पुन्हा आपल्याला जन्म दिलेला आहे ते वचनानुसार. ख्रिस्ताच्या
मेले झाल्यामुळे, त्याचे गाठले झाल्यामुळे, त्याचे उठवले गेल्यामुळं आपण पुनर्जीवित केलेले असे, त्याचे शुद्ध केलेले असे लोक आहोत. मग ती शुद्धता, ते पवित्रकरण आपल्या ठाई आपण राखतो का? परमेश्वर प्रित्यर्थाचा जो आनंद आहे, परमेश्वर ठाईचा जो आनंद आहे, तोच आपला आश्रय दुर्ग आहे का? आज आपल्या ठाईचा जो विश्वास आहे तो काय सांगतो? संपत्ती, बल, मान, गौरव याकरता काम करत आहोत का? त्या सार्वकालिक जीवनाच्या गौरवाकरता काम करणारे आपण आहोत. पहा, पेत्र त्याचे पहिले पत्र 1:23 म्हणतो, कारण तुम्ही नाशवंत बीज पासून नव्हे तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्मविलेले आहात. होय, ते वचन, तो शब्द म्हणजे प्रभू येशू. शब्द देही झाला, शब्दच देव होता. याकरता ख्रिस्त प्राप्त करून घेण्याचा आनंद, त्याच्या ठाईचा आनंदच आपला आश्रयदुर्ग असला पाहिजे. ख्रिस्त पदाचा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा छंद माझा आनंदी आनंद, मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती दान, मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती दान, ख्रिस्त पदाचा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा छंद माझा आनंदी आनंद, दरी त्याचे मी पाय, दरी त्याचे मी पाय, सॉरी, एक मिनिट. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती दान, मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती दान, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, आज केले ख्रिस्ती दान, ख्रिस्त हाची सदुपाय, आज केले ख्रिस्ती दान, ख्रिस्त हाची सदुपाय, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. पहा, ख्रिस्त प्राप्त करण्याची इच्छा, तृष्णा आपणास लागली पाहिजे. आत्मिकरित्या जन्मलं, ख्रिस्त विश्वासाठाई आपल्या ठाई येणं, प्रीतीद्वारे पाया घालणं आणि प्रीती वाढत असणं, त्याची लांबी, रुंदी, खोली पवित्र जनांसह समजून घेण्यास आपण शक्तिमान व्हावं, देवाचं वचन सांगतं. तो आपला आनंद असला पाहिजे. ख्रिस्त हाची सदुपाय, धरी त्याचे कमी पाय, ख्रिस्त हाची सदुपाय, धरी त्याचे कमी पाय, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्ते मारिले मरण केले माझे संरक्षण, ख्रिस्त मारिले मरण केले माझे संरक्षण, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, अविनाशी ख्रिस्त नाव तीज भरी माझा भाव, अविनाशी ख्रिस्त नाव तीज भरी माझा भाव, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, दास म्हणे हो आनंद, ख्रिस्त माझा सुख कंद, दास म्हणे हो आनंद, ख्रिस्त माझा सुख कंद,
ख्रिस्त पदाचा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा छंद माझा आनंदी आनंद. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. होय, नेहम्या जसं त्याचा 8वा अध्याय 10व्या वचनामध्ये म्हणतो, नेहम्या याचा 8वा अध्याय 10व्या वचनामध्ये, की परमेश्वरा ठाईचा आनंदच आपला आश्रय दुर्ग आहे. उदास राहू नका. परमेश्वरा प्रित्यर्थ हा दिवस काय आहे? पवित्र आहे. प्रत्येक दिवस त्याने ख्रिस्तामध्ये काय केलेला आहे? शुद्ध केलेलं आहे. तुम्हाला शुद्ध केलेलं आहे. त्याकरता प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण त्याला प्राप्त करून घेण्यासाठी मागे पडा. त्याच्या मागे पडा एक एक दिवस, कारण की तो दिवस जवळ येत आहे. त्याची वाणी प्राप्त करा. प्रभुजी करणारे देवाच्या राज्यात नाही जाणार, तर जे देवाच्या वचनानुसार वर्तन करतील ते देवाच्या राज्यात जातील. आपण कोणाचा न्याय नाही करायचा. वधस्तंभावर जसं ख्रिस्त म्हणाला, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. जर तुमची कोणी निंदा करत असेल, त्रास देत असेल, छळ होत असेल, तर प्रभू येशूमध्ये त्यासाठी आशीर्वाद देणारी बना. त्यांसाठी प्रार्थना करा, कारण की प्रार्थना विश्वासाची प्रार्थना काय होते? कार्य करण्यास फार प्रबळ असते. देवाचं वचन सांगतं. याकरता नेहमी प्रार्थना करा, आराधना करा, स्तुती करा. तो वेळ देवाच्या वचनात घाला, मनन करा आणि आपल्या प्रार्थना एकमेकांकरता ओझी वाहणारे अशा असल्या पाहिजे. जसं ख्रिस्ताने सगळ्यांची ओझी वाहिली, तसाच आपण तो नियम ख्रिस्ताचा पालन करणारे मेंढर, कळपातली मेंढर अशी आपण दिसलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. सारी खताएं मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान. लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान. लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. सारी खताएं मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास. माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ. ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास.
हो तेरा करूं अब ध्यान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू येशूच्या नावामध्ये। प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद, पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद। या वेळेकरता, समयाकरता जेवढे सहभागीत आहेत, पाहत आहेत, त्या सर्वांच्या जीवनामध्ये जे काही त्रास असतील प्रभू येशूच्या नावात घालव। येत्या सर्व विपत्तीच्या काळामध्ये सर्व मेंढरांचा, गरीब लोकांचा, भुकेले, तहानेले, निवारा नसलेल्यांचा संभाळ कर। त्याच्या वाणीकडं तुझे कान असावेत असं तू कर, आणि येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर करशील, आम्हाला ठाऊक आहे। म्हणून प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। या पण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। पुन्हा एकदा देवाने आपला सुंदरीची वेळ दिली, आणि आज पुन्हा एकदा आपण त्या आत्मिक वचनाकडे, आत्मिक मन्नाकडे आजच्या जाणार आहोत। पुन्हा एकदा आज या रविवारच्या दिवशी देवाचं वचन ऐकणार आहोत, त्यानुसार तयारी करणार आहोत आपल्या मनाची, अंतकरणाची। कारण मनुष्य जीवन म्हटलं तर त्याच्यासमोर अनेक अडचणी आहेत, अनेक गरजा आहेत। त्याचे डोळे या जगातल्या गोष्टी पाहतात। मनुष्याला दिलेले डोळे त्याच्या ठाई दिवा असे आहेत। मनुष्याचे डोळे काय आहेत? त्याच्या ठाईचा दिवा आहे, आणि त्या फक्त पृथ्वीवरच्या गोष्टी पाहतात, नाही का? परंतु असे काही समय येत आहे, असा काही काळ येत आहे, येऊन ठेपलेला आहे या पृथ्वीवर, की त्यामध्ये कोणाचा निभाव लागणार नाही। राजे, अधिपती डोंगरांना म्हणतील की आमच्यावर पडा, असा तो अंधकाराचा तो दिवस, नेमलेला दिवस, न्यायाचा दिवस येत आहे पृथ्वीवर। सर्वांचा न्याय होईल, सर्व मनुष्य प्राणी जीवनाचा न्याय होईल। तर पृथ्वीचा जो प्रभू आहे त्याच्या समोर उभे राहावे लागेल। त्याकरता आजच काळ आहे। आपले अंतकरण, आपले पात्र, जे मातीचं पात्र, जो देह आहे काय आहे? मातीचं पात्र आहे, आणि त्यात तो ठेवलेला आत्मा देवाचा, तो देवाकडे सुखलोकात जाईल। मग त्या आत्म्याचा न्याय होणार आहे सार्वकालिक जीवन मिळण्याकरता, स्वर्गाकरता। आणि प्रभू येशू त्याच मनुष्यावर लादलेल्या असलेल्या पापांकरता अर्पण असा झाला। आजचा आपण जो संदेश ऐकणार आहोत, गरजांमध्ये कृपेसाठी कृपेच्या राजासनाजवळ जा। तुमच्या गरजांमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? कृपेसाठी, तुम्हाला कृपा मिळावी म्हणून कृपेच्या राजासनाजवळ जा। आपण नेहमी कुठे गेलं पाहिजे? कृपेच्या राजासनाजवळ। प्रार्थना करणं म्हणजे काय? जी कृपा प्रभू ईश्वर कृपेवर कृपा केली, प्रत्येकाच्या पापांची क्षमा केली त्याच्या रक्ताद्वारे, त्या कृपेच्या राजासनाजवळ गेलेले आपण असलो पाहिजे। गरजांच्या वेळेस तुमच्या आमच्या गरजा जेव्हा जेव्हा मानसिक, शारीरिक, आत्मिक असतील, तेव्हा तेव्हा आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण कुठे गेलं पाहिजे? त्या कृपेच्या राजासनाजवळ। होय, ते कृपेचं राजासन म्हणजे प्रभू येशूची ती आत्मिक बेदी, प्रभू येशू होय। या आपण या संदेशाकडे वळूया। गरजामध्ये कृपेसाठी कृपेच्या राजासनाजवळ जा। प्रेज द लॉर्ड। निर्गम याचा 20वा अध्याय, निर्गम याचा 20-24 वचन काय म्हणतं पहा। निर्गम 20-24। निर्गम याचा 20 अध्याय 24 वचन। माझ्यासाठी एक मातीची वेदी करा। काय करा? माझ्यासाठी एक मातीची वेदी करा, आणि तीजवर शेरा मेंढरांचे व गुराढोरांचे होम आणि
शांतीपणे करा, जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी येऊन तुम्हास आशीर्वाद देईन. प्रेज द लॉर्ड. काय वचन सांगतं की एक मातीची वेदी करा आणि तिथे काय करा की अर्पण करा, आणि जेव्हा जेव्हा माझं नामस्मरण केलं जाईल तिथे तिथे मी येऊन तुम्हाला आशीर्वादित करेल, असं परमेश्वराने लावून दिलेला नियम होता. कारण की नियमशास्त्र सांगतं पापाकरता रक्त गरजेचं आहे, अर्पण देणं. पापाचं प्रायश्चित्त रक्ताने होते आणि ते पाप धुतलं जावं म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. पण नियमशास्त्र काय सांगतं की परमेश्वर म्हणतो एक मातीची वेदी करा, अर्पण द्या, आणि जिथे जिथे माझं नामस्मरण केलं जाईल तिथे तिथे मी येऊन आशीर्वाद देईन. प्रेज द लॉर्ड. या 3 गोष्टी दिसतात, मातीची वेदी, अर्पण आणि आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. मातीची वेदी, अर्पण आणि आशीर्वाद. होय, पूर्वी मातीची वेदी होती, अर्पण होतं, आणि मग परमेश्वर मला जिथे जिथे माझं नामस्मरण तिथं तिथं मी येऊन आशीर्वाद देईन. पण नवा करार काय सांगतो? ख्रिस्त तुमच्या आमच्या जगातील सर्वांच्या पापांकरता काय अर्पण दिला. त्याच्या रक्ताद्वारे तुम्ही आम्ही आमच्या जीवनातली पाप त्याने धुतले, त्याने आशीर्वाद दिला, त्याने कृपेवर कृपा केली. तेव्हा मातीची वेदी होती, पण आता आत्मिक वेदी आहे, कृपेचं राजासन आहे. प्रेज द लॉर्ड. तेव्हा मातीची वेदी तयार करावी लागायची, अर्पण द्यावं लागायचं, नामस्मरण जिथे जिथे होईल तिथे परमेश्वराला मी येऊन आशीर्वाद देईन. पण ती सर्व पाप प्रभू येशूने आपल्या प्रभू येशूद्वारे आपल्या पुत्राद्वारे परमेश्वराने जगातील सर्व मनुष्याची पाप माफ केली. तेव्हा मातीची वेदी होती, आता कृपेचं राजासन आहे, ती आत्मिक वेदी आहे. त्याकरता तिथं वचन सांगितलं की पहा, मातीची वेदी करा, अर्पण करा, जिथे जिथे माझं नामस्मरण होईल तिथे तिथे मी येऊन आशीर्वाद देईन. जेव्हा जेव्हा आपण ख्रिस्ताच्या कृपेच्या राजासनाजवळ जातो गरजामध्ये, तेव्हा तेव्हा तो आशीर्वाद देतो. होय, प्रभू येशूद्वारे तुम्ही कृपेवर कृपा केलेले, धुतलेले, स्वच्छ केलेले असे त्याचे लोक आहात. जिथे जिथे तुम्ही त्याची प्रार्थना कराल, प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना कराल, तिथे तिथे तुम्हाला तो आशीर्वादित करेल. कारण त्याने तुमची आमची पाप धुतलेली आहेत. गरजामध्ये कृपेसाठी कृपेच्या राजासनाजवळ जा. पहा, इब्री लोकांची पत्र याचा 9वा अध्याय 13 ते 15 वचन काय म्हणतं? इब्री लोकांस पत्र याचा 9वा अध्याय 13 ते 15 वचन काय म्हणतं पहा. इब्री लोकांस पत्र याचा 9वा अध्याय 13 ते 15 वचन काय म्हणतं पहा. इब्री लोकांस पत्र याचा 9वा अध्याय 13 ते 15 वचन काय म्हणतं पहा. कारण बकऱ्याचे व बैलाचे रक्त आणि विटाळलेल्यावर शिंपडलेली काळवडीची राख ही जर देहाची शुद्धी होईल असे पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमचा विवेक भाव जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कर्मापासून किती विशेष शुद्ध करील, आणि तो त्याच्याकरिता नव्या कराराचा मध्यस्थ आहे की पहिला करार चालू असता जी उल्लंघने झाली त्यापासून मुक्ती होण्यासाठी मरण झाल्याने सार्वकालिक वारशाचे वचन पाचारण झालेल्यास मिळावे. प्रेज द लॉर्ड. इथं वचन सांगते की जो अर्पिला गेला त्या ख्रिस्ताचं रक्त तुमचा विवेक भाव जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कर्मापासून किती विशेष करून शुद्ध करी. प्रेज द लॉर्ड.
तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला, त्याच्या प्रार्थना केला, आस्था धरला, पश्चाताप केला, तर ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुमचा विवेक भाव कितीतरी शुद्ध करेल. देवाचं वचन सांगतं कर्जामध्ये कृपेसाठी कृपेच्या राजासनाजवळ नेहमी गेलेले असा. नेहमी प्रार्थनेत राहा, नेहमी आस्था पश्चातापामध्ये राहा, कारण की ते अर्पण पुन्हा होणे नाही. ते अर्पण झालं. जो कुठे विश्वास ठेवेल तो जसं शुद्ध आहे त्यास शुद्ध करतो. देवाचं वचन सांगतं की जो कोणत्या विश्वास ठेवतो तो शुद्ध झालाच आहे, त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. याच इब्री लोकांच्या पत्रात 9 अध्याय 23 ते 28 वचनामध्ये पण वचन काय सांगतं पहा. ख्रिस्ताच्या सारोपणाचे अनन्यत्व या वचनामध्ये काय सांगितलं पहा. याप्रमाणे स्वर्गातील वस्तूंचे नमुने अशाने शुद्ध होणे आवश्यक होते. स्वतः स्वर्गीय वस्तू तर याहून चांगल्या यज्ञाने शुद्ध होणे आवश्यक होते. पहा, खऱ्या गोष्टींच्या नमुन्यासारखे हातांनी केलेले पवित्र स्थान यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवानुमुख उभा राहण्यास स्वर्गात गेला. प्रेज द लॉर्ड. तो कशासाठी स्वर्गात गेला? आपल्यासाठी देवानुमुख, देवासमोर उभा राहण्याकरता अर्पण झालं. याकरता आपल्या प्रार्थना विनंत्या पोहोचवण्याकरता तो सर्वात आधी देवाच्या उजव्यासाठी त्याच्या समोर उभा राहण्यास गेला. आज तुम्ही कुठल्या अपराधात चुकांमध्ये असाल तर विश्वास ठेवा, तो तुमच्या प्रार्थना विनंत्या पित्याकडे पोहोचवण्याकरता तिथं बसला आहे. आणि जसा प्रमुख याजक प्रतिदिवशी दुसऱ्याचे रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जातो, तसा तो स्वतःला वारंवार अर्पण करायलाच गेला नाही. याजक जसा दरवर्षी जातो तसा तो वारंवार अर्पण करण्यास गेला नाही. वचन सांगतं तो गेला असता तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते. पण तो युगाच्या समाप्ती स्वतःच्या यज्ञाने पापे नाही तशी करण्यासाठी एकदाच प्रगट झाला आहे. तो एकदाच प्रगट झाला, एकदाच मारला गेला, एकदाच अर्पण केला गेला. याकरता तुम्ही आम्ही पूर्णपणे शुद्ध व्हावं. ज्या अर्थी मनुष्यास एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, त्या अर्थी ख्रिस्त बहुतांची पापे स्वतःवर घेण्यास एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना तारण्यासाठी पापविरहित असा दुसऱ्याने दिसेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दुसऱ्यांदा कसा दिसेल? पापविरहित असा दिसेल. बहुतांची पापे स्वतःवर घेण्यास एकदाच अर्पिला गेला. पहा, पहिलं मातीची वेदी होती, अर्पण होतं, आणि जिथे जिथे नामस्मरण होईल तिथे तिथे मी येऊन परमेश्वर मला तुम्हाला आशीर्वादित करेल. पण नवा करार सांगतो ख्रिस्ताद्वारे तुमची पाप त्याने धुतले आहेत, क्षमा केले आहे, कारण की तुमच्या आमच्या पापांचं अर्पण एकदाच अर्पिलं गेलं आहे. आणि दुसऱ्यांदा जेव्हा तो दिसेल, त्याचे निवडलेले घेऊन जाण्याकरता येईल, तेव्हा तो पाप विरहित असा दिसेल. प्रेज द लॉर्ड. असं तुम्हा माझ दिलेलं ते राजासन आहे. अशी तुमच्यावर आमच्यावर केलेली ती देवाने दया आहे. देवाने आमच्यावर केलेली ती दया आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता अर्पण असा दिला. पहिली मातीची वेदी होती, अर्पण होता, आणि जिथे जिथे नामस्मरण होईल तिथे तिथे मी येऊन परमेश्वर मला आशीर्वादित करेन. पण आज आपल्याला ती आत्मिक वेदी आहे, कृपेचं राजासन आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही गरजेमध्ये त्याच्या समोर जाल तेव्हा तेव्हा तुमच्या सर्व चुकांची, तुमच्या सर्व गोष्टींची पूर्तता होईल, तुमच्या चुका माफ केल्या जातील. पण पुन्हा चुका करू नका, नाही का? एकदा चुकलं, पेत्र म्हणतो कुत्री ओकीकडे जातात असं नाही.
गरजांमध्ये कृपेसाठी कृपेच्या राजासनाजवळ जा. गरजा आहेत, तुम्ही आजारी आहात, तुम्हाला शारीरिक गरजा आहेत, मानसिक आहेत, तर प्रत्येक वेळेस त्या कृपेच्या राजासनाजवळ जा. कारण की ते आपल्या पापांसाठी केलेलं अर्पण असं आहे, तो आपला तारण असा आहे. इब्रिलोकांचे पत्राचं 10वा अध्याय 10 ते 14 वचन काय सांगतं पहा. इब्रिलोकांचे पत्र याचा 10वा अध्याय 10 ते 14 वचन काय म्हणतं पहा. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या एकदा झालेल्या अर्पणाच्या द्वारे पवित्र केलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आता अर्पण सारखं सारखं करण्याची गरज नाही, मातीची वेदी आखण्याची गरज नाही, अर्पण द्यायची गरज नाही. तुम्ही फक्त गरजेच्या वेळी त्या कृपेच्या राजासनाजवळ जा, त्याची आठवण करा. त्या इच्छेने आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या एकदा झालेल्या अर्पणाच्या द्वारे पवित्र केलेले आहोत. त्याच्या एकदाच अर्पणाद्वारे तुम्ही आम्ही जे विश्वास ठेवतात त्यांना पवित्र केलेलं आहे, शुद्ध केलेलं आहे. प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर कराव्यास कदापि समर्थ नाही, तेच ते वारंवार करीत उभा असतो. परंतु हा पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून देवाच्या उजवीकडे बसला आहे. प्रेज द लॉर्ड. याजक दरवर्षी जी पाप अर्पण शुद्ध करायला समर्थ नाही, तो करत बसलेला असतो याजक दरवर्षी. परंतु हा पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून, पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तुमच्या आमच्या पापांचं अर्पण शांती द्यायला आणि शुद्ध करायला. आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पादासन होत तोपर्यंत वाट पाहत आहे, तोपर्यंत तो वाट पाहत आहे त्याचे सर्व वैरी पादासन होईपर्यंत. पवित्र होणाऱ्यास त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. त्याने जे पवित्र होण्याची इच्छा धरतात, सार्वकालिक जीवन मिळवण्याची इच्छा करतात, त्यांना एकदाच अर्पण करून काय केलं आहे, सर्व काळचे पवित्र केलं आहे. एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. जे पवित्र होत आहे त्याच्या मागे लागलेले आहेत प्राप्त करून घेण्याकरता, त्यांना एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. त्याने एकाच अर्पणाने जे पवित्र होण्यासाठी इच्छुक आहे किंवा पवित्र होणाऱ्यास त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. याकरता तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तुमच्या आमच्या गरजांमध्ये नेहमी कृपा मिळावी म्हणून त्या कृपेच्या राजासनाजवळ गेलेले आपण असलो पाहिजे. निरंतर प्रार्थना करत असलेले आपण असलो पाहिजे. आस्था, पश्चाताप, क्षमा, त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे जी शांती केली आहे त्याच्यामध्ये आपण असलो पाहिजे. पहा, इब्रिलोकांचे पत्र याचा 13वा अध्याय 11 ते 16 वचनामध्ये वचन काय सांगतं. इब्रिलोकांचे पत्र याचा 13वा अध्याय 11 ते 16 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. ज्या पशूंचे रक्त पापाबद्दल मुख्य याजकाच्या द्वारे पवित्र स्थानात नेले जाते त्यांची शरीर तळाबाहेर जातात. ज्या पशूंचे रक्त पापाबद्दल मुख्य याजकाद्वारे पवित्र स्थानात नेले जाते त्यांची शरीर तळाबाहेर जातात. यास्तव येशूनेही स्वरुधिराने लोकांस पवित्र करावे म्हणून वेशी बाहेर मरण शोषिले. त्याचप्रमाणे येशूने स्वरुधिराने लोकांस पवित्र करावे म्हणून वेशी बाहेर मरण शोषिले. त्या टेकडावर, वेशी बाहेर असलेल्या टेकडावर त्याला खेळण्यात आलं. तर आता आपण त्याचा अपमान शोषित त्याच्या जवळ तळाबाहेर जाऊया.
प्रेज द लॉर्ड. आपण या जगामध्ये निंदा होत असताना, त्रास होत असताना, छळ होत असताना, ते आशीर्वादाचं वतन मिळण्याकरता आपण एकमेकांना आशीर्वाद देत, जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद देत, त्यांच्यावर प्रीती करत, अपमान सहन करत, प्रभू येशूसाठी त्या तळाबाहेर आपणास जायचं आहे. तीच चित्तवृत्ती आहे, तोच मार्ग आहे मेंढपाळाचा. ज्या वाटेने तो मेंढपाळ गेला त्याच वाटेने त्याची मेंढर प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे चालली पाहिजे. कारण आपल्याला इथे स्थायिक नगर नाही. होय, पृथ्वीवर मनुष्या स्थायिक नगर हे किती दिवस असतं? जोपर्यंत तुमचा आत्मा तुमच्या शरीरात आहे तोपर्यंत. आणि ज्या दिवशी परमेश्वर या पृथ्वीचा न्याय करेल, नवीन आकाश नवीन पृथ्वी स्थापित करेल, तेव्हा आपल्याला ते सार्वकालिक जीवन तो प्रभू येशूवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे देईल. वचन सांगतं की कारण आपल्याला इथे स्थायिक नगर नाही, तर जे नगर होणार त्याची आपण वाट पाहतो. प्रेज द लॉर्ड. जे आपण नगर होणार आहे त्याची काय पाहत आहोत? वाट पाहत आहोत. याकरता तुमच्या आमच्या गरजामध्ये नेहमी ते कृपा प्राप्त व्हावी म्हणून कृपेच्या राजासनाजवळ जा. निर्गमयाचं 20:24 मध्ये सांगतं, आत्मिक वेदी करा, अर्पण द्या, जिथे जिथे माझ्या नामाचं नामस्मरण केलं जाईल तिथे तिथे मी येऊन आशीर्वादित करीन, असं परमेश्वर सांगतो. नियमशास्त्राचं सांगतं. पण ख्रिस्ताच्या नव्या कराराच्या अर्पणाद्वारे, त्याच्या रक्ताच्या अर्पणाद्वारे तुम्ही आम्ही सर्व काळजी पूर्ण केलेले आहोत, पवित्र केलेले आहोत. तुमच्या आमच्या गरजांमध्ये नजर चुकीने पहा, इच्छा केलेली नसताना होणाऱ्या चुकांकरता तो कैवरी बसलेला आहे. तुमच्या आमच्या गरजांमध्ये नेहमी त्या कृपेच्या राजासनाजवळ गेलेले आपण असलो पाहिजे. कारण की पहा, आपल्याला इथे स्थायिक नगर नाही, जे नगर तयार करण्यासाठी तो गेलेला आहे. आणि जेव्हा तो येईल सर्वांना घ्यायला, कारण की जिथे तो आहे तिथे आपण असावं म्हणून, तर आपण त्याची वाट पाहत असलेले आणि नेहमी कृपेच्या राजासनाजवळ असलेले आपण असलो पाहिजे. त्याची स्तुती, त्याची आराधना, त्याची प्रार्थना करणारे आपण असलो पाहिजे. यातलं 15 वचन काय म्हणतं पहा, यावरून आपण त्याच्याद्वारे देवाला उपकार स्मरण रूपी यज्ञ निरंतर अर्पावा. हा यज्ञ त्याचे नाव स्वीकारणाऱ्या ओठांचे फळ असा आहे. तो जिथे अर्पण देऊन तुमच्या आमच्या पापांचे, पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याच्या पापांचे अर्पण देऊन वेशी बाहेर त्यांनी मरण सोडशील आणि देवाच्या उजव्या साईडला, उजव्या हाताला तो बसला आहे. त्याचे आपण काय केले पाहिजे? देवाला उपकार स्मरण रूपी यज्ञ निरंतर अर्पावा. हा यज्ञ त्याचे नाम स्वीकारणाऱ्या ओठांचे फळ असा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही उपकार स्तुती करता, देवाची स्तुती करता, प्रार्थना करता, तेव्हा तेव्हा त्या कृपेच्या राजासनापासून तुम्हाला कृपा प्राप्त होते. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान है, को हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान भी को हमसे करता है प्यार. हालेलुया, हालेलुया. यावरून आपण त्याच्याचद्वारे देवाला उपकार स्मरण रूपी यज्ञ निरंतर अर्पावा. हा यज्ञ त्याचे नाम स्वीकारणाऱ्या ओठांचे फळ असं आहे. तुम्ही त्याचं नाम स्वीकारलं आहे, तर तुमच्या ओठांचं फळ उपकार स्मरण रूपी यज्ञ निरंतर अर्पण करणारे बना. या पृथ्वीवर असताना त्या सार्वकालिक वस्त्र करता करणारे बना. कृपेच्या राजासनाजवळ तुमच्या गरजांमध्ये कृपा प्राप्त व्हावी म्हणून कृपेच्या राजासनाजवळ नेहमी गेलेले असे बना.
यातलं 16 वचन काय म्हणतं पहा. परोपकार व दान धर्म करणं विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. प्रेज द लॉर्ड. परोपकार व दान धर्म करणं विसरू नका, कारण की अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. जो त्या दरिद्री गरीब लोकांना देतो तो देवाला उसने देतो. जो गरजवंतांना देतो, गरीबांवर दया करतो, तो देवाला उसने देतो. हे निरंतर करणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. गरजामध्ये कृपेसाठी कृपेच्या राजासना जवळ जा. पेत्र काय म्हणतो पहा. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 19. पेत्राचे पहिले पत्र याचा 1 अध्याय 19 वचनापासून वचन काय म्हणतं पहा. तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात हे ध्यानात ठेवा. काय सांगतं वचन. निष्कलंक व निर्दोष कोकरा. निर्गम याचा 20-24 मध्ये वचन काय होतं की परमेश्वरा म्हणाला की मातीची वेदी करा माझ्यासाठी, अर्पण द्या, आणि जिथे जिथे माझ्या नामाचं नामस्मरण केलं जाईल तेव्हा तेव्हा तिथे येऊन मी काय करेन, आशीर्वादित करेन. पण नव्या करारामध्ये जोपर्यंत ख्रिस्त प्रगट होत नव्हता तोपर्यंत नियमशास्त्र लावून दिलं होतं. पण जेव्हा प्रभू येशू आला तेव्हा त्याच्या निर्दोष कोकराद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे, मूल्यवान रक्ताद्वारे तुम्ही आम्ही विश्वास ठेवणारे काय केलेले आहोत, पवित्र केलेले आहोत, शुद्ध केलेले आहोत. जगाच्या स्थापनेपूर्वी त्याचे पूर्वज्ञान झाले होते. तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रगट झाला. तुम्ही त्याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला आहात. त्या देवानेच त्याला मृत अवस्थेतून उठवून त्याचे गौरव केले. यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे. तुमची आशा आणि विश्वास कोणावर असावा, देवावर असावा. प्रभू येशू जो देवाच्या उजव्या साईडला बसलाय त्याच्यावर असावा. गरजांच्या वेळी कृपेसाठी कृपेच्या राजासनाजवळ जा. नेहमी जा. नेहमी ते उपकार स्मरण रूपी यज्ञ अर्पण करणारे, ओठांचं फळ असा जो यज्ञ तो अर्पण करणारे निरंतर बना. शेवटच्या काही वचनांकडे जाऊया. पहा इब्री लोकांपत्र 10 अध्याय 19 ते 25 वचन काय म्हणतं. इब्री लोकांपत्र याचा 10 अध्याय 19 ते 25 वचन काय म्हणतं पहा. बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे. परम पवित्र स्थानामध्ये ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे तुम्हास काय आहे, धैर्य आहे. कारण की त्याने तो नवीन जीवनयुक्त मार्ग स्थापित केला. स्वर्गातला पडदा वरपासून खालपर्यंत फाटला जेव्हा त्याने प्राण सोडला. आणि होय, त्याने तुमची आमची पापे वाहिली, वधस्तंभाला खिळली गेली, यासाठी की सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळावा. जो कोणी त्याच्या नामावर विश्वास ठेवतो त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला धैर्य आहे परम पवित्र स्थानात प्रवेश करण्याचे. आणि आपले करता देवाच्या घरावर एक थोर याजक, आपल्याकरता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट विवेक भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे. कसे जवळ यावे? गरजांमध्ये, प्रार्थनेमध्ये धुतलेले, निर्मळ असलेले, अंतःकरणाने व विश्वासाने, विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे. प्रेज द लॉर्ड.
आपले हृदय सिंचित झाले, दुष्ट विवेक भावनेपासून मुक्त झालेले, दुष्ट विवेक भाव त्याची भावना यापासून मुक्त झालेले चांगल्या विवेक भावाने आणि विश्वासाने खात्रीने, विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याने त्याच्या अर्पणाद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला धैर्य दिलेलं आहे. तुमची आमची पाप धुतलेली आहेत आणि त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला धैर्य आहे की आपला प्रवेश पवित्र स्थानात झालेला आहे. पहा, निर्गम याच्या 20-24 मध्ये परमेश्वर म्हणतो एक मातीची वेदी तयार कर, त्याच्या शेरे मेंढऱ्यांचे अर्पण कर आणि जेव्हा तुम्ही माझं नामस्मरण करा तेव्हा मी तिथं येऊन तुम्हाला आशीर्वाद देईन. जुना करार होता. नवा करार ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे दिला. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्ही आम्ही पवित्र केलेले आहोत. मग आज आपलं मन आपण ख्रिस्ताच्या वेदी समोर, ख्रिस्ताच्या कृपेच्या राजासनाजवळ कसे जात आहोत? दुष्ट भावाने. जे तुमचा छळ करतात त्यांना तुम्ही आशीर्वाद देणारे आहात का तुमच्या मनामध्ये दुष्ट भाव आहे? देवाचं वचन सांगतं इथं स्पष्ट. इब्रानियोंचे पत्र याचा लेखक अननोन आहे. 10वा अध्याय 19 वचनापासून काय, बंधुजनो त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे. आणि आपल्याकरता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदये सिंचित झालेल्या दुष्ट विवेक भावनापासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे. आपण देवाच्या जवळ कसं यावं? पूर्ण दुष्ट भाव काढलेले, निर्मळ झालेले, ते शुद्ध पाण्याने, ख्रिस्ताच्या रक्ताने. पात्र रिक्त असलं पाहिजे. आपलं पात्र देवाकडे जाताना कसं असलं पाहिजे? रिक्त असलं पाहिजे. गरजेच्या वेळी कृपा प्राप्त व्हावी म्हणून कृपेच्या राजासनाजवळ जा, देवाचं वचन सांगतं. निर्गम मध्ये परमेश्वराने सांगितलं होतं, माझ्या प्रित्यर्थ मातीची वेदी करा, शेरमेंढर अर्पण करा. जिथं माझ्या नामस्मरण करेल ते मी तुम्ही येऊन आशीर्वाद देईल. पण नवा करार सांगतो की ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्ही आम्ही शुद्ध केलेले आहोत, कृपेवर कृपा केलेली आहे, आपला सार्वकालिक जीवनात प्रवेश झालेला आहे. मग आपण कसं जावं कृपेच्या राजासनाजवळ? गरजांमध्ये आपलं पात्र रिक्त असलं पाहिजे. दुष्ट विवेक भाव मनामध्ये काय कोणाशी आडी असेल, द्वेष असेल, मत्सर असेल तर क्षमा केलेले. वधस्तंभावर असताना तो म्हणाला, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. आज आपली ख्रिस्तामध्ये अशी चित्तवृत्ती आहे काय? आपण त्या कृपेच्या राजासनाजवळ जात असताना प्रार्थना, उपकार स्तुती रूपी यज्ञ, ओठांचं फळ आपण देवाला अर्पण करत असताना काय आपलं पात्र असं शुद्ध आहे काय? कारण की देवाचं वचन सांगतं, गरजामध्ये कृपेसाठी कृपेच्या राजासनाजवळ जा. प्रेज द लॉर्ड. पहा यातलं 23 वचन काय म्हणतं, आपल्या आशेची कबुली अढळ राखावी, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. आपल्या आशेची कबुली. आशा काय सांगते? आशेचा नांगर अचल बळकट आहे, तो पडद्याच्या पलीकडे आपल्याला घेऊन जातो. ती पवित्र आत्म्याद्वारे दिलेली तुम्हास आशा आहे. ती आशा, ती साक्ष सांगते की धर्मशास्त्राप्रमाणे तो तुमच्या आमच्या पापांकरता या जगात आला, मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला. जर आपण ती साक्ष आपल्या दृढ राखत आहोत तर आपण कोणाचा न्याय करणार नाही, कोणाला दोष लावणार नाही. जसं ख्रिस्तामध्ये पित्याने सर्वांच्या पापांची क्षमा केली, तसेच आपण एकमेकांना क्षमा करणारे, आशीर्वाद देणारे आणि सर्व निंदा छळामध्ये धन्यवाद देणारे, आनंद उल्लास करणारे आपण असलो पाहिजे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य
त्यांनाच उचलेल जे अश्रुपात करत येतील, जे प्रार्थना विनंती करत असतील, जी कलस्या वधू तयार असेल वरा करता, त्यांना तो उचलेल. याकरता गरजामध्ये कृपेसाठी कृपेच्या राजासनाजवळ गेलेले आपण असलो पाहिजे. आशेची कबली अढळ राखणारे, ती साक्ष दृढ राखणारे, नेहमी आपल्या मुखातून धन्यवाद करणारे. स्तोत्र संहितेमध्ये सांगितलं पहा, प्रति दिवशी मी तुझा काय करेल, धन्यवाद करेल. दिवसभर माझ्या मुखी तुझी काय असेल, स्तुती असेल. आणि प्रीती व सत्कर्मे कराव्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष द्या. प्रीती व सत्कर्मे कराव्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष द्यावे. आपलं एकमेकांकडे लक्ष कसं असावं, निंदे करता नाही, चुका किती झाल्या हे बघण्याकरता नाही, तर प्रीती व सत्कर्मे कराव्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष द्यावे, एकमेकांची वृद्धी करावी. तुम्ही जर विश्वासात प्रभू येशूच्या प्रबळ आहात तर दुर्बळांची दुर्बळता शोषणारे असलो पाहिजे. पौल सांगतो पहा 25 वचन काय म्हणतं, आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे सोडू नये, तर एकमेकांस बोध करावा आणि तो दिवस जवळ येत आहे हे तुम्ही पाहता म्हणून विशेष करून करावा. तो दिवस जवळ येत आहे म्हणून विशेष करून ते आत्मिक वेदी समोर कृपेच्या राजस्थानावर गेलेले प्रीती सत्कर्म एकमेकांस धीर देत आपण या गोष्टी केल्या पाहिजे, कारण तो दिवस जवळ येत आहे. शेवटची 2 वचनं वाचूया. इब्रिलोकांस पत्र याचा 4था अध्याय 14 ते 16 वचनं काय म्हणतात पहा. इब्रिलोकांस पत्र याचा 4था अध्याय 14 ते 16 वचनात काय लिहिले पहा. येशू सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक अहरोनहून श्रेष्ठ. तर मग आकाशातील पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो स्वीकार केला तो दृढ धरून राहू. आज आपण काय दृढ धरून राहिलं पाहिजे, संपत्ती नाही, ज्ञान नाही, बल नाही, ते नश्वर आहे, आज आहे उद्या नाही. जे सार्वकालिक जीवन प्रभू येशूच्या नावात दिलं, जो विश्वास झाला, जी आशा दिली ती ठेव पवित्र आत्म्याद्वारे दृढ राखणारे आपण असलं पाहिजे. पौल तिमोथेला हाच बोध करतो, पवित्र आत्म्याद्वारे दिलेली ठेव दृढ धरून राहा. कारण ज्याला आपल्या अशक्तपणामुळे दुःख होत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, अशक्तपणामुळे दुःख होत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्या प्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. कारण ज्याला आपल्या अशक्तपणाने दुःख होत नाही असा आपल्या प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. आपल्याला दया प्राप्त व्हावी आणि गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. प्रेज द लॉर्ड. पहिली काय होती, मातीची वेदी होती. आज काय आहे, कृपेचं राजासन आपल्यासाठी दिलेला आहे. देवाच्या उजव्या साईडला तो बसला आहे. पहा निर्गम 20:24 काय सांगतं, माझ्यासाठी एक मातीची वेदी करा आणि तीच वर शेरेमंडरांचे व गुरढोरांचे होम आणि अन्न शांत आणि शांतीपर्ण करा. जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी येऊन तुम्हास आशीर्वाद देईन. आज तुमच्या आमच्या गरजांकरता मातीची वेदीची गरज नाही, अर्पणाची गरज नाही. त्याने तुमच्या आमच्या पापांकरता अर्पण दिलेलं आहे. त्याच्या रक्ताद्वारे तुम्ही आम्ही पवित्र केलेले आहोत. तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे. तुमच्या आमच्या करता ते कृपेचं राजासन तुमच्या आमच्या गरजामध्ये कृपा प्राप्त व्हावी म्हणून दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तेव्हा मातीची वेदी होती, आता आत्मिक वेदी आहे, कृपेचं राजासन आहे. अर्पण पण करायची गरज नाही, अर्पण सुद्धा झालेलं आहे, पवित्र सुद्धा तुम्ही आम्ही केलेलं आहोत त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. आपल्याला दया प्राप्त व्हावी म्हणून गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. नेहमी त्या राजासनाजवळ कृपा प्राप्त व्हावी म्हणून गेलेले बना.
कोणाचाही न्याय करू नका, क्षमा करत असलेले, प्रीती करत असलेले, ख्रिस्त याची चित्तवृत्ती राखत असलेले आपल्या ठाई राखा. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही असे तुमची पात्र स्वच्छ करून रिक्त करून देवाकडे जाता, तेव्हा तेव्हा तो ख्रिस्तामध्ये तुम्हाला आशीर्वाद करतो, तुम्हाला दया देतो, तुमच्यावर कृपेवर कृपा, जी योहान पहिल्या अध्यायात लिहिले, कृपेवर कृपा झाली प्रभू येशूद्वारे, ती कृपा तुमच्यावर होते. प्रेज द लॉर्ड. शेवटचं वचन वाचूया. मत्ते 18 अध्याय 19 आणि 20 वचन. संयुक्त प्रार्थना. मत्ते 18-19 वचन काय सांगतं? त्याचा मतलब आहे संयुक्त प्रार्थना. आणखी तुम्हाला सांगतो, पृथ्वीवर तुमच्यातील दोघे कोणा एका गोष्टीविषयी एक चित्त होऊन विनंती करतील, तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, तेथे त्याचमध्ये मी आहे. प्रेज द लॉर्ड. पहिला मातीची विधी होती, अर्पण होती, आणि जेव्हा जेव्हा नामस्मरण करेल तेव्हा तेव्हा मी आशीर्वादित करेल असं परमेश्वर म्हणा. पण परमेश्वरांनी या नव्या कराराद्वारे प्रभू येशू तुमच्या आमच्या पापांकरता अर्पण असा दिला. तुमची आमची पाप त्यांनी त्याच्या रक्ताद्वारे शुद्ध केलेली आहेत. आज तुमच्या जीवनामध्ये गरज आहे तर कृपेच्या राजासनावर जा. जिथे दोघे तिघे माझ्या नावाने जमले आहेत, तिथे मी आहे प्रभू येशू म्हणतो. त्यांची प्रार्थना ऐकली जाईल, त्यांच्या प्रार्थनेची उत्तर दिली जातील जेव्हा ते एक चित्ताने होऊन विनंती करतील. ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यासाठी केली जाईल. प्रेज द लॉर्ड. तेव्हा मातीची वेदी होती, आता कृपेचं राजासन आहे. कृपेच्या राजासनाजवळ जा, एक चित्ताने विनंती करा. तुम्ही जी विनंती कराल, पिता तुमच्यासाठी विनंती करेल. तुमच्या प्रार्थनेची उत्तर तो तुम्हा आम्हास देईल. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचन प्रभू येशू करो तुमच्या सर्वांच्या जीवनात आशीर्वादित करो, आणि तुमचं पात्र रिक्त करावयास तो तुम्हाला सहाय्य सुद्धा करो. हा बोला. ठीक आहे, फुला त्यांसाठी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू, शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊ आणि वाचलेल्या वचनाद्वारे प्रभू करो सर्वांना तो शुद्ध करो. आत्ताच आपण ऐकलं, पहिलं मातीची वेदी होती, अर्पण होतं, आणि जिथं नामस्मरण तिथं जाऊन परमेश्वर काय म्हणाला, मी आशीर्वादित करेल. पण आज आपल्या जवळ काय आहे? कृपेचं राजासन आहे. चल आपण त्या कृपेच्या राजासनावर जाऊया, आपल्या गरजा त्यासमोर मांडूया. कोणाची काही चुका झाल्या असतील, कोणी तुमच्याशी चुकलं असेल तर त्यांना क्षमा करा, तुमच्या चुकांची माफी मागा. तो तुमच्या प्रार्थनेची उत्तर लवकरच देईल, आणि त्या प्रार्थनेमध्ये तुम्हा आम्हास काय करेल? शुद्ध करेल. या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुला नामाला, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयकरता, सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात दिली त्याबद्दल धन्यवाद. आज रात्री येण्यासाठी जागृत ठेव. सुंदरसं अन्न प्रत्येकाच्या मुखी दे, त्यांना काम शक्ती सामर्थ्य दे, सक्षमाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. ऐकलेल्या वचनावर प्रत्येकाला तू स्थिरता दिली असेल, विश्वास दिला असेल, सामर्थ्य दिलं असेल. प्रत्येकाने ते कृपेच्या राजासनाजवळ गेलेले पात्र रिक्त करून कृपा प्राप्त व्हावी म्हणून असं असलं पाहिजे, आणि त्याच्या प्रार्थनेची उत्तर तू प्रभू येशूच्या नावात त्यांना तू देशील, हाही प्रभू येशूमध्ये विश्वास आहे. देशामध्ये सर्वत्र शांती राहू दे. जिथे गरीब लोक राहतात, जे भुकेले तानाच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथाश्रमातील अनाथ मुलं यांच्या मुखास अन्न पाणी दे. पावसाच्या परिस्थितीत जे अडकले आहेत त्यांनाही देवदूतांद्वारे संभाळ. ज्यांना निवारा नाही त्यांना निवारा दे. तसेच तू देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. जे रात्रीचे प्रवास करतात त्यांना सुखरूप घरी पोहोचव. सरसहित निघाल्यापासून दूर राख. जे आज बिछानाला खिळलेले आहेत, यातना भोगीत आहेत, कणत आहेत, विनंत्या करत आहेत, त्यांना त्या सर्व बंधनातून प्रभू येशूच्या नावामध्ये सत्यामध्ये मोकळं केलं जावं. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. ते स्वतंत्र केले जावे, मोकळे केले जावे. जे सेवा करतात, NGO आहेत, डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, त्यांना देवदूतच्या पहाऱ्यामध्ये तू राख. त्यांच्या हाताला आरोग्यातील स्पर्श कर, त्याच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे.
सर्व पास्टर सेवक यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात स्थिर कर, वचनानुसार कृती करणारे त्यांना तू बनव, जे अंधकारात आहे त्यांच्याद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश त्यांच्या जीवनात प्रकाशला जावा असं तू कर. होय, ज्यांची कामं अडकलेली आहेत, मोठमोठी बिलं अडकलेली, पीएफची नावं चेंज झाली नाही, पैसे अडकले, सर्वांची कामं प्रभू येशूच्या नावात मोकळी केली जावी. ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना तू काम दे, जे बेघर आहेत त्यांना निवारा दे. तसंच तू प्रार्थना करतो आज जे निराशामध्ये बसलेले आहेत, ज्यांना आशा नाहीये, दुःखामध्ये आहेत, बंधनामध्ये आहेत, अंधकारामध्ये आहेत, त्यांना प्रभू येशूच्या प्रकाशामध्ये प्रकाश प्राप्त व्हावा असं तू कर. जे आज दुःखाने क्लेशाने ऊर बडवून घेऊन रडत आहेत, प्रियजन गमला, त्यांचं सांत्वन प्रभू येशूच्या नावात तू कर. प्रार्थना करतो फुलाताई जे काही आजारी आहेत, त्यांना ताप थंडी आहे, जे काही त्रास होतो शारीरिक, आज ऐकलेल्या वचनाद्वारे त्यांच्या ठाई तू सामर्थ्याचा विश्वास घाल आणि तुझ्या आरोग्यात आणि स्पर्शाने प्रभू येशू तुला त्यांना तू बरं कर. त्याचे देही त्रास ख्रिस्तामध्ये घालवले जावे. त्यांना आरोग्य दे, सामर्थ्य दे आणि ती सुटका दे जे तुझ्या आत्म्यामध्ये आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये त्या सर्व आजारातून मोकळ्या केल्या जात असं तू कर. मावशी, त्यांचे सुना, नातवंड, लेकर यांच्या जीवनात आरोग्य, प्रीती, शांती, विश्वास राहू. सॅमसन त्यांच्या 2 लेकरांमध्ये ज्ञान, प्रीती राहू दे. आई, शेजारचे ताई, दादा, त्यांचे सुना, नातवंड, लेकर यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, वचन ख्रिस्तामध्ये दृढ कर. सर्व सैतानी घाल्यापासून दूर राहा. आजपर्यंत सुरक्षित राखलं, इथून पुढे त्यांना तू सुरक्षित प्रभू येशूच्या नावात राहा. ऑनलाईन जेवढे भाऊ बहीण पाहत आहेत, डॉक्टर खोत आहेत, हिवाळे कुटुंब आहे, विचारकार आठवडा आहेत, जेवढे आहेत त्या सर्वांना तुझ्या हाती देत. प्रत्येकाला तो आरोग्याने स्पर्श कर प्रभू येशूच्या नावामध्ये. ते जे काही प्रार्थना विनंत्या तुझ्याकडे सादर करत आहेत तर प्रभू येशूच्या नावामध्ये पूर्ण व्हाव्यात आणि तुझ्या योजनेनुसार त्यांना तू फळ प्रभू येशूच्या नावात तू दे. होय, ते सर्व प्रार्थना विनंत्या पूर्ण केल्या. तुला ताईने प्रभू येशूच्या नावात आरोग्य केलेला आमचा विश्वास आहे. सर्व प्रार्थनेची फळं दिलीस त्याबद्दल धन्यवाद दे. ती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणतात की त्या आमेन. या आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडलेले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू माझला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, सुखी राहा, प्रार्थना करत राहा, कृपेच्या राजास नाव जा. परत प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत सलाम.